हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी आपली काखेत अडकवायची बॅग मी अशी बनवणार आहे. तर बघू शकता, हे आपले असे 2 पीस मी तयार केले आहे. ह्याला मध्ये 5 ते 6 टिपा मारून घेतलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तशा तुम्ही मारू शकता. आडव्या उभ्या फक्त आडव्या मारून घेतलेल्या आहेत. बघा, ह्याची रुंदी 15 इंच आहे आणि उंची याची 14 इंच आहे. असे 2 ट्रायंगल मी तयार करून घेतलेले आहेत. बघा, हा मी आतल्या साईडला असा एक पॉकेट तयार करणार आहे. बघू शकता, त्याला फक्त मी अस्तर लावून जॉईन केलेलं आहे. हे किती 11 रुंदी आहे आणि उंची आपली किती आहे 7 इंच आहे. बघा, खालच्या साईडने मी दुमडपट्टी मारून घेतलेली आहे. ह्याला असे दोन्हीला सुद्धा मी असं कॅनव्हास लावून तयार केलेले आहेत. अशा 2 पट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. ते सुद्धा कॅनव्हास करून तयार करून घेतलेले. बघा, 27 उंचीच्या अशा 2 पट्ट्या आहेत. त्याला कॅनव्हास करून व्यवस्थित अशा मी पट्ट्या टिप्पा मारून घेतलेल्या आहेत. तर बघा, हा असा आहे. आता इथं बरोबर मेजरमेंट करून मी चेन कट करून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला अशा प्रकारे वरच्या ह्याला अगोदर मी लावून घेणार आहे. पॉकेटला फक्त आपल्याला अगोदर चेन लावून घ्यायचे. हे रनर आहे. अगोदर त्याच्या आत मी असं रनर घालून घेते. बघू शकताय, असं रनर मला त्याच्या आत टाकून घ्यायचं आहे आणि अगोदर पॉकेटला मी चेन लावून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, पॉकेट सवचं ठेवलं आहे, त्याच्यावर चेन उलटी ठेवून आपल्याला अशी एक टीप मारून घ्यायची. अगदी सुंदर अशी आपली पर्स तयार होणार आहे. आपला टिफिन, बॉटल, स्टूल अशा बऱ्याचशाच वस्तू आपल्या त्यात मावणार आहेत. आणि बघा, हा कप्पा जो आहे, अशी चेन आतल्या साईडला फोल्ड करून जी टीप आहे ती ह्या मेन फॅब्रिककडे घ्यायची आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एक दाब टीप टाकायची, म्हणजे चेन ओढताना जो आपण टीप मारलेला कपडा आहे ना, तो मध्ये येत नाही. बघा, एवढं मोठं पॉकेट ठेवले की यात इझिली आपला मोबाईलसुद्धा बसेल, ह्या हिशोबाने हे पॉकेट ठेवलेलं आहे. तर बघा, इकडं 2 इंच आणि त्या बाजूला 2 इंच सोडून असं आपल्याला पॉकेट लावून घ्यायचं आहे. बघा, ही दुसऱ्या पद्धतीची जी चेन दुसरं टोक होतं ना, ते असं मी इकडं पॅक करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. थोडंसं खालच्या मागच्या साईडला असं थोडंसं फोल्ड करायचं आहे. बघा, परत थोडंसं फोल्ड करत ही आपल्याला परत हे टीप अशी व्यवस्थित त्याच्यावरून मारून घेऊन हे पॉकेट ह्याला जॉईन करायचं आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जी आपली सवची बाजू आहे ना, त्यावरून सुद्धा पॉकेट लावू शकताय, पण मला आतल्या बाजूला हवं आहे. कारण आतल्या बाजूला आपण चिल्लर, पैसे, मोबाईल, काय पण आपलं पॅन कार्ड, आय कार्ड, आधार कार्ड, पण छोट्या मोठ्या वस्तू आपल्या महत्त्वाच्या ठेवू शकतो. ह्यासाठी मी हे आतल्या बाजूला लावून घेतलेलं आहे. बघा, इथं डबल टिप मारून असं व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. बघा, अगदी सुंदर असं आपलं पाऊच आतल्या साईडला पॉकेट तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. भरपूर पेस मी पॉकेटमध्ये दिलेला आहे. आरामात आपलं छोट्या मोठ्या वस्तू बसणार आहेत. बघा, हे मेन फॅब्रिक सवचं ठेवलेलं आहे, त्याच्यावर सुद्धा चेन आपल्याला उलटी ठेवून अशी टीप मारून घ्यायची आहे. इथं आपल्याला चेन कट करून घ्यायची आहे. बघू शकताय. आता सुद्धा ह्यात आपल्याला रनर घालून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. थोडीशी टीप, बघा, चेन काढून असं मी रनर घालून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मी अशीच चेन लावून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. चेन सवची ठेवली आहे, मेन फॅब्रिक उलटं ठेवलेलं आहे, किंवा चेन उलटी, मेन फॅब्रिक सवचं एक उलटं ठेवून आपल्याला अशी परत आहे अशी व्यवस्थित एकदा चेन चेक करून घ्यायची आणि परत आपल्याला अशी चेन लावून घ्यायची आहे. ही चेन टीपमध्ये किंवा आपल्या घोड्यात येणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला टीप व्यवस्थित मारायची आहे. बघा, जी आतली टीप मारलेली आहे ती मेन फॅब्रिककडे त्याच्यावरून आपल्याला एक दाब टीप मारून घ्यायची, म्हणजे काय होईल, चेन ओढताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा, दोन्ही बाजू अशा उलट्या करून घेतलेल्या आहेत आणि अगदी व्यवस्थित अशा तिन्ही साईज आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत. बघा, चेन बरोबर एकमेकावर एक चेन व्यवस्थित येईल ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारायची आहे. तर टीप मारताना खूप जड जाते, कारण इथं व्यवस्थित टीप बसत नाही, चेनवरनं घोडा सटकतो. बघू शकताय. शेवटी आपल्याला इथं डबल लॉक करून घ्यायचं आहे
अशा तिन्ही बाजू व्यवस्थित मी टिप मारून पॅक करून घेणार आहे. एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. बघा, सगळ्या तिन्ही बाजूवरून व्यवस्थित अशी आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, इथं आपलं मी जे बंद तयार केलं होतं, जे पट्टी तयार केली होती ती आपली लावायची विसरली, पण ती कशी लावायची मी ते तुम्हाला दाखवते नंतर. हे बघा, इथं 2.5 इंच ह्या खालच्या बाजूने आणि 2.5 इंच असं उभं आणि वर आडवं आणि उभं 2.5 इंचावरती चौकोन तयार करून घेतला आणि तो व्यवस्थित असा कट करायचा. इथं 2 किंवा 2.5 इंचाचाच चौकोन आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, दोन्ही बाजूंसुद्धा मी असाच कट करून घेतलेला आहे. तर बघा, 2.5 ते 3 इंचाची अशी पट्टी काढून घेतलेली आहे. ती पट्टी व्यवस्थित अशी डबल फोल्ड करून घ्यायची आणि अशी ठेवून जिथं आपली पहिली टिप मारली होती त्या टिपवरून व्यवस्थित अशी आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. बघा, इथं थोडीशी अर्धा इंच पट्टी एक्स्ट्रा ठेवून एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेणार आहे, जेणेकरून हे आतल्या बाजूला असं फोल्ड करायचं आहे. बघा, इथं डबल टिप मारून मी लॉक केलेलं आहे. एक्स्ट्राचं मार्जिन कट केलं, पलटी करून बघा ही अशी आतल्या साईडला फोल्ड केलेली आहे आणि परत त्याच्यावरून टिप मारून घेतली. बघा, किती सुंदर असं आपलं मार्जिन कुठेही दिसत नाही आहे. अगदी सुंदर अशी आपली परफेक्ट टिप मारून झालेली आहे. तर बघू शकताय तुम्ही, इथे एक कट करून घेतली. आता इथंसुद्धा अशीच पट्टी मी कट करून घेतलेली आहे. बघा, तर हे असं पकडून आपल्याला ह्याच्यावरून अशी डबल टिप मारून बघा थोडंसं फोल्ड करून मी अशी टिप मारून घेत आहे. बघू शकताय तुम्ही. आणि इथे एक्स्ट्राचा अर्धा इंच कपडा आहे, तो सुद्धा आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायचा. परत उलटं करून आपल्याला परत फोल्ड करून परत टिप मारायची. बघू शकताय, खूपच सुंदर असं आपलं बॅग तयार झालेलं आहे. बघू शकताय, फिनिशिंग बघू शकताय तुम्ही. आता ह्या साईडनं सुद्धा मी अशीच तयार करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही, किती सुंदर. कुठंही आपल्याला टीप किंवा घाणेरडेपणा असा दिसत नाही आहे. तर बघा, इथं माझी नॉट सुरुवातीला आपण ही जी पट्टी असतो बंद असतात ते जॉईन करायचे असतात, पण ते मी विसरलं तर गोंधळून जाऊन कुठेही उस्तर करत बसायचं नाही आहे. तर ते विसरल्यानंतर कसं जॉईन करायचं ते दाखवते. बघा, इथून इकडं आतल्या बाजूला 4 इंच आणि इथून इकडून 4 इंच आणि इकडून इथं 4 इंच घेऊन टिक मार्क करून आपल्याला बंद लावायचे. तर बघा, हे बंद लावलेत, त्याच्यावरच बरोबर मी असे बंद लावून घेते. बाबा, विसरली मग गोंधळून जाऊन कुठेही आपल्याला बंद लावायचं नाही आहे. बघा, इथं थोडासा फोल्ड केलेला आहे आणि असं टिप मारून घेते. बाबा, माझा बंद लावायचा विसरला आहे किंवा माझी पट्टी जॉईन करायची विसरले, तर बाबा उतरून काढायला पाहिजे असं काही करत बसायचं नाही. थोडंसं डोकं लावल्यानं अगदी व्यवस्थित आपला परफेक्ट असा बंद लावला जातो. बघू शकताय, आपलं पूर्ण बॅग अशी छान अशी रेडी झालेली आहे. बघू शकता बॅगेचा आपल्या फायनल लुक. खूप सुंदर अशी आपली बॅग, एक टिफिन, बॉटल, आपला स्टोल, जे आपल्या किरकोळ असतात त्या सगळ्या वस्तू बनणार आहेत. आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. बघू शकता फायनल लुक आपल्या पर्सचा किती सुंदर आलेला आहे. चलो, ओके, बाय.